आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। देवेंद्र फडणवीसांनी वाजे परमवीर सिंहांना आरोप करायला सांगितले। अनिल देशमुखांचा आरोप तर फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, देशमुखांची मागणी। अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाजेचा आयोगासमोर उत्तर। वाजेच्या आरोपानंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला। नार्को टेस्टसाठी तयार आहे असं देशमुखांनी म्हणायला पाहिजे। आरोप खोटे असतील तर देशमुखांनी चौकशीची मागणी करावी, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। देवेंद्र फडणवीस तुरुंगातील गुन्हेगारांना आरोप करायला लावतात, अशा प्रकारचं राजकारण फडणवीसांनी थांबवलं पाहिजे। संजय राऊतांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांवर टीका। दोन भाजप नेत्यांकडून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज। तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण करणार। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य। सर्वे सुरू आहे, सर्व बाबी तपासूनच उमेदवारी देणार। थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, उमेदवारीसाठी चाचपणी सुरू। तिकीट वाटपावरून गिरीश महाजन यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अजित पवार सर्वच जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढणार। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसन्मान यात्रा। यात्रेसाठी समन्वयक आणि सहसमन्वयकांची नियुक्ती। राणेंनी मला फुकट धमक्या द्यायच्या नाहीत, मी नारायण राणेंवर कधीही बोलत नाही। मनोज जरांगे पाटलांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, ओबीसी आरक्षणाला 100% धोका। आताच्या सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार तर फक्त 11 ओबीसी आमदार। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी। मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात, एका अधिकाऱ्यानं सांगितलं। सामनामधून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश होणार। युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांची पाहणी करणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या आदेशानं धाराशिवमध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी। जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका। तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुलेंना चितपट करण्याच्या हालचाली सुरू। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम श्रीकांत शिंदेंनी हाती घ्यावं, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन करत मागणी केली। बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांची जोरदार बॅनरबाजी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून गरजू रुग्णाला 23 लाखाची मदत। नगर जिल्ह्यातील विजय धुमाळ या रुग्णाला हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला 23 लाखांची मदत। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बम यांच्या विरोधामध्ये आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी। अजित पवार गटाकडून प्रशांत बम यांच्यासमोर आव्हान। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या अडचणीमध्ये वाढ। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। सप्टेंबरमध्ये जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी होणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील देणार आमदार संजय मामा शिंदेंना धक्का। माजी आमदार जयंतराव जगताप आणि नारायण पाटील एकत्र येणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नागपूर एम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना। रुग्णाचे हाल होऊ नये यासाठी आणि उपचारासाठी प्रतीक्षेमध्ये राहू नये याविषयी काळजी घेण्याच्या सूचना। अजित पवार गटाचे शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आग्रही। महायुतीमधून मला संधी दिली तर आपला विजय नक्की, शेखर निकम यांचा दावा। पुण्यामध्ये गटारी साजरी करण्यासाठी चिकन मटणाच्या दुकानांबाहेर गर्दी। उद्यापासून श्रावण सुरू होत असल्यानं पुणेकरांचा आजच चिकन आणि मटणावर ताव। पुण्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता। निळ्या पूररेषेतील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा विचार। मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। पुण्यातील धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा। मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनाला तातडीनं सूचना। मुख्यमंत्री पुण्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवू। पुण्यातील एकता नगरमधील पूरग्रस्त नागरिकांसोबत राज ठाकरेंचा संवाद। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची पूरग्रस्तांना माहिती दिली। खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। एकता नगर परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नागरिकांनी तातडीनं स्थलांतर करावं, प्रशासनाचं आवाहन।
नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पूर सदृश्य स्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 36,731 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, दारणा, कडवा आणि पालखेड धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार. नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 36,731 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रामध्ये आजपर्यंत 6.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. पावसामुळे नार, पार, तान, मान आणि अंबिका नद्यांना पूर. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुण्यातील कुकडी प्रकल्पाचा सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो. कुकडी प्रकल्पातील डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. डिंबे धरणामधून 7,500 क्युसेकनं घोड नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणामधून विसर्ग सुरू. अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी. भंडारदरा धरणामधून 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गंगापूर धरण 75% भरलं. पाणी पातळी 85% गेल्यानंतर विसर्ग सुरू होणार. गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर 1 फूट पाणी. नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद. भामरागड शहरामध्ये नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फूट 11 इंचांवर. 24 तासामध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 1 इंचानं वाढली. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जे प्रकल्पामध्ये केवळ 32.66% पाणीसाठा. शहराला नगरपरिषदेकडून 10 दिवसाआड पाणीपुरवठा. वाशिम शहरवासियांची चिंता वाढली. इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करणारं नगरपरिषदेचे तलाव 100% भरले. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब. लोणावळ्यामध्ये 24 तासामध्ये तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस. पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस. भोशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह देखील वाढला. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणामधून 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नीरा नदीमध्ये विसर्गाला सुरुवात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटनासाठी बंदी. निसर्ग वाट 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत बंद असणार. पुण्यातील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद. पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणीसाठा. पुणेकरांना दिलासा. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चासकमान धरणामधून विसर्ग सुरू. तर साताऱ्यातील कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुदान घेऊन देखील शेड नेट न उभारणाऱ्यांवर कारवाई होणार. कृषी विभागाकडून शेड नेट न उभारणाऱ्यांना नोटीस. जिल्ह्यामध्ये 3,247 शेड नेटचे लाभार्थी. मैत्री दिनाच्या निमित्त डोंबिवलीमध्ये फ्रेंडशिप रन 2024 स्पर्धेचं आयोजन. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील सहभाग नोंदवला. पुण्याच्या भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याच्या जयत पाड्यातील वीज पुरवठा सुरू. 10 दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा अखेर सुरळीत. संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगमन. सिंदखेड राजा वासियांकडून पालखीचं विदर्भामध्ये जल्लोषात स्वागत. सर्वत्र आनंदाचं वातावरण. विरारच्या अर्नाळ्यातील 7 सी रिसॉर्ट मालकाच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक गावकरी, सामाजिक संस्था आणि राजकीय नेतेही सरसावले. बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील यांनी रिसॉर्ट मालकाच्या कुटुंबियांची भेट घेतली. परभणीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मुस्लिम उपोषणाला पालकमंत्री संजय बनसोडे यांची भेट. आरक्षणाची मागणी शासन दरबारी पोहोचवणार. पालकमंत्र्यांचं आश्वासन. भारतीय सैन्यामध्ये 18 वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेल्या दिनेश राठोड यांचं वाशिमच्या शेलू बाजार गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत. मिरवणूक काढत निवृत्त सैनिकाचं स्वागत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर शेवडी रस्ता धोकादायक, रस्त्याची मोठी दुरवस्था, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त, मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा. वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयामध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्याघ्र सप्ताह साजरा, क्राफ्ट आर्टच्या माध्यमातून वाघ वाचवण्याचं आवाहन. नंदुरबारच्या शासकीय महाविद्यालयाकडून अवयवदान जनजागृती रॅलीचं आयोजन, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग.